निवडणुकीच्या मैदानात एआयची एंट्री झाली तर ती लोकशाहीसाठी फायदेशीर ठरेल की धोकादायक? कारण महाराष्ट्र सरकारने एआय साठी 500 कोटींचा फंड जाहीर केला आहे. 2 लाख तरुणांना एआयचं प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. परंतु जर एआयचा वापर फक्त टेक्नॉलॉजी आणि रोजगारापुरता राहणार नसेल तर आज आपण मोबाईलवर काय पाहतो, काय सर्च करतो, कोणत्या पोस्टवर थांबतो, यावरून आपल्या आवडी निवडी आणि कोणते मुद्दे आपल्यावर प्रभाव टाकता याचा अंदाज घेता येतो. आता हाच डेटा एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर वापरला गेला तर निवडणुकीत कोणता मुद्दा कोणत्या मतदारापर्यंत पोहोचवायचा याचाही अंदाज घेता येऊ शकतो. ही गोष्ट आजच घडते असा दावा नाही, परंतु उद्याच्या राजकारणात एआय आणि डेटा किती मोठी भूमिका बजावू शकतात हा प्रश्न नक्कीच गंभीर आहे. मग आता खरोखर एआय मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचं नवं हत्यार बनू शकतो का? त्याचा गैरवापर झाला तर लोकशाहीवर काय परिणाम होईल आणि भविष्यात निवडणुकीत मतांपेक्षा मतदारांचा डेटा अधिक महत्त्वाचा ठरेल का? चला महाराष्ट्राच्या एआय पॉलिसीचा हा संपूर्ण मुद्दा समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात आधी एक साधं उदाहरण समजून घेऊया. तुम्ही मोबाईलवर एखाद्या शेतीचा व्हिडिओ पाहिला, एखाद्या बातमीवर थांबलात किंवा बेरोजगारीशी संबंधित पोस्ट पुन्हा पुन्हा पाहिली तर काही वेळाने तुम्हाला त्याच प्रकारचं कंटेंट दिसायला लागतो. कारण तुमच्या डिजिटल हालचालींमधून तुम्हाला काय आवडतं, कोणत्या विषयात रस आहे आणि कोणत्या मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया असते याचा अंदाज घेता येतो. आता कल्पना करा, हेच काम 1-2 व्यक्तींसाठी नाही तर लाखो लोकांच्या डेटावर केलं गेलं तर इथे एआय महत्त्वाचा ठरतो. कारण एआय मोठ्या प्रमाणावर डेटा ॲनालिसिस करून त्यामध्ये पॅटर्न शोधू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या भागात बेरोजगारी हा विषय जास्त चर्चेत आहे, दुसऱ्या भागात शेतकरी प्रश्न, तर कुठेतरी स्थानिक विकासाचा मुद्दा लोकांना जास्त महत्त्वाचा वाटतोय. हे पॅटर्न्स मोठ्या प्रमाणावर समजून घेणं एआय साठी शक्य आहे. आणि आता हा प्रश्न निवडणुकीशी जोडून पहा. जर एखाद्या मतदाराला कोणता मुद्दा महत्त्वाचा वाटतो हे समजत असेल तर त्याच मतदारपर्यंत कोणता राजकीय संदेश पोहोचवायचा आहे याचाही अधिक अचूक अंदाज घेता येऊ शकतो. यालाच ब्रॉडली पॉलिटिकल मायक्रो टार्गेटिंग म्हटलं जातं. म्हणजेच सर्व मतदारांना एकच संदेश दाखवण्याऐवजी वेगवेगळ्या लोकांच्या आवडीनिवडी आणि वर्तनानुसार वेगवेगळे संदेश दाखवण्याची शक्यता. आणि हेच एआयमुळे आणखी वेगवान आणि मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र सरकारची एआय पॉलिसी मतदारांना टार्गेट करण्यासाठी बनवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या एआय पॉलिसीमध्ये एआयचा वापर, डेटा गव्हर्नन्स, सरकारी सेवांमध्ये एआयचा उपयोग आणि इथिकल आणि रिस्पॉन्सिबल एआयवर भर आहे. म्हणजेच एआयचा वापर चुकीचा आहे असं नाही, उलट योग्य पद्धतीने वापरला तर एआयमुळे सरकारी सेवा सुधारू शकतात, समस्या लवकर ओळखता येऊ शकतात आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकतात. परंतु कोणत्याही शक्तिशाली तंत्रज्ञानासोबत एक प्रश्न असतो, त्याचा वापर कोण करणार आणि कोणत्या मर्यादित करणार? कारण उद्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या डेटाचा वापर राजकीय प्रचारासाठी झाला तर प्रत्येक मतदाराला त्याच्या आवडीनुसार वेगळा संदेश दाखवणं शक्य होऊ शकतं. एका व्यक्तीला महागाईचा मुद्दा दिसेल, दुसऱ्याला बेरोजगारी, तर तिसऱ्याला एखादा स्थानिक किंवा भावनिक मुद्दा. आणि मग प्रश्न फक्त एवढाच राहत नाही की प्रचार किती मोठा आहे. प्रश्न असा होतो की मतदाराला माहिती दिली जाते की त्याच्या डिजिटल वर्तनाचा अभ्यास करून त्याच्यावर प्रभाव टाकला जातोय. कारण लोकशाहीमध्ये मतदाराने स्वतःचा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. मात्र इथेही अतिरेक टाळणं गरजेचं आहे. एआयकडे डेटा आहे म्हणून तो मतदारांचं मत हमखास बदलू शकतो असं नाही. मतदाराचा निर्णय त्याचा वैयक्तिक अनुभव, आर्थिक परिस्थिती, स्थानिक प्रश्न, राजकीय भूमिका आणि अनेक इतर गोष्टींवर अवलंबून असतो. परंतु एआयमुळे राजकीय प्रचार अधिक टार्गेटेड, पर्सनलाइज आणि डेटा ड्रिव्हन होण्याची शक्यता नक्कीच वाढते. आणि म्हणूनच भविष्यात निवडणूक फक्त कोणाचा प्रचार जास्त आहे हा प्रश्न नसेल तर कोणाकडे किती डेटा आहे, डेटा कसा वापरला जातोय आणि मतदारांना त्याबद्दल माहिती आहे का, हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणून महाराष्ट्राची एआय पॉलिसी ही फक्त टेक्नॉलॉजी आणि रोजगाराची गोष्ट नाही. एआयचा विकास नक्कीच व्हायला हवा, परंतु त्यासोबत एआयच्या हातात जाणारा डेटा, त्याचा वापर आणि त्यावर असलेलं नियंत्रण हे पारदर्शक आणि जबाबदार राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण भविष्यात एआय लोकांचं जीवन बदलणार आहेच, परंतु प्रश्न एवढाच आहे की तो बदल फक्त आपल्या सोयीसाठी असेल की निवडणुकांचा निर्णयावरही त्याचा परिणाम होणार आहे.
तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? एआयचा वापर करून खरोखर निवडणुकीपूर्वी नरेटिव्ह सेट केला जाऊ शकतो का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.